तर मला कॉम्पिटिशन बद्दल जाणून घ्यायचंय की या सगळ्या लोकांची कॉम्पिटिशन ही काय वाटतं अशी ऑर्गॅनिकली संपली की संपवण्यात आली आहे? कॉम्पिटिशन ऑर्गॅनिकली संपत नाही मुळात. साधं म्हणजे फार विचार करण्याची 10 वर्षापूर्वी भारतामध्ये मोबाईल फोन म्हणजे मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स किती होते, आज किती उरलेत? 10 वर्षापूर्वी भारतामध्ये किती एअरलाईन्स होत्या, आज किती उरल्यात? करेक्ट. भारताची लोकसंख्या वाढली, म्हणजे ग्राहक संख्या वाढली, पण इथले जे प्लेयर्स आहेत त्यांची संख्या का कमी झाली? बरं, त्यांची ऑर्गॅनिक डेथ होती का, की त्यांचे टेक ओव्हर्स झाले? साधी गोष्ट, तर 3-4 वर्षापूर्वी अदानी सिमेंट या क्षेत्रामध्ये काहीच संबंध नव्हता अदानींचा. आज अदानी कंपनी ही भारतातली सर्वात मोठी सिमेंट कंपनी आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण पहिल्या क्रमांकावर नक्कीच येईल, कारण आताही काही टेक ओव्हर्स चालू आहेत. बरं, हे टेक ओव्हर्स होत असताना आपल्याला काही ठिकाणी हे पण दिसतं की काही ठिकाणी नेमके डिस्प्यूट्स होतात, काही ठिकाणी नेमक्या धाडी पडतात, काही ठिकाणी एनसीएलटी मधून हेअरकट मिळून 1 लाख कोटीची कंपनी 25,000 कोटीमध्ये, 12,000 कोटीमध्ये, 8,000 कोटीमध्ये मिळते. सरकारी मदतीशिवाय एक बोल्ड स्टेटमेंट करण्याची इच्छा आहे की अदानी सारखा व्यावसायिक सरकारी मदतीशिवाय, सरकारी वरदस्त नसेल तर कदाचित एक स्टेशनरीचं दुकान पण नाही चालवू शकणार. बरोबर. प्रामाणिकपणे चालवायचं झालं तर, प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा झाला तर करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, ही जी काही मोठी नावं आहेत यांच्याकडे रिसोर्सेसची तर कमी नाही आहे. यांनी बनवलेले आणि जगावर प्रभाव टाकणारे 5 उद्योग सांगा तुम्ही. प्रोडक्ट्स, टेक्नॉलॉजीज, कुठलेही म्हणजे जगावर प्रभाव टाकणारे, भारतातल्या भारतात विकतायत, आणि त्या विकण्यामध्ये सुद्धा सरकारने फेन्सिंग टाकलंय की तुम्ही इम्पोर्ट ती गोष्ट करणार तर आम्ही ड्युटी लावणार, हेच इथूनच घ्यायचंय. अशाच वस्तू अदानी ज्या व्यवसायामध्ये, ते व्यवसाय कुठले आहेत आणि त्यांचे बायर कोण आहेत बघा. त्याच्यामध्ये बाहेरची कॉम्पिटिशन तर नाहीच आहे. अदानी कोलमध्ये, विजेचं डिस्ट्रीब्युशन, म्हणजे ह्या असल्या व्यवसायांमध्ये ह्यांच्याकडे रिसोर्सेस तर कमी नाही आहेत.